हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. नेहमीप्रमाणे आपले 2 दूध तापत आहेत आणि मी इथं तवा ठेवलेला आहे. तर आज आपण अन्वीच्या टिफिनसाठी बनवत आहोत मुगाचे चिल्ले. तर ही साल असलेली मुगाची डाळ आहे आणि मी फक्त वरून मिरची आणि कोथिंबीर टाकत आहे, कारण की मला माहीत नाही की अन्वीला म्हणजे मुगाचे चिल्ले, मे बी तिला चिल्ले वगैरे असला प्रकार फारसा आवडत नाही. का तर बेसनाची चिल्ले तिला फारशी आवडली नव्हती, तिला फक्त डोसा आवडतो आणि भाजीपोळी ती आवडीने खाते. त्यानंतर मी मुगाची डाळ होती अशी सालींची, ती भिजत टाकली होती आणि ती अशी वाटून घेतलेली. त्यात थोडेसे तांदूळही टाकले होते. तर मी उडदाची डाळ टाकली तरीही खूप छान म्हणजे ते डोसे बनतील आणि चवीला अगदी चविष्ट लागतील. तर अशा प्रकारे ते मी वाटून घेऊन एक रात्रभर ठेवलं होतं आणि त्यानंतर मी असे डोसे केलते. वरून कोथिंबीर आणि मिरचीच टाकलेली फक्त, आणि नंतर आलटीपलटी करून घ्यायचे, तेल टाकून मस्तपैकी त्याला भाजायचे. आणि इथे असा केक दिलेला. केक हा असा असले प्रकार ती फारसे मी तिला देत नाही, पण तिच्या काकाने तो केक आणलेला, मग तिनं आवडीने ती घेऊन गेलेली. आणि त्यासोबत केचपही ती खात नाही, तर ड्रायफ्रूट्स दिले ते मी. आणि केचप ती दही संपलेलं आमचं, त्याच्यामुळे नाही दिलं मी तिला. म्हणजे दह्यासोबत ती खाऊन घेते आणि केचप तिला आवडत नाही. आय एम डेफिनेटली शुअर की ती हे केचप घरी घेऊन येणार आहे रिटर्न. त्यानंतर दोराबजीमधून थोडासा भाजीपाला आणलेला, तोही मी शेअर करत आहे तुमच्यासोबत. तर दोराबजीमधून आम्ही आणलेलं. दोराबजीमध्ये ॲक्च्युली भाजीपाला खूप महाग मिळतो, पण अन्वीच्या पप्पांचं ऑफिस त्याच्या शेजारीचं आहे, तर कधी कधी बरं पडतं तिथून भाजीपाला आणणं. नंतर आणतो आणि ऑर्गॅनिक असतो, छान असं चवीला. मेन म्हणजे आपली जी गावाकडच्या भाज्यांची टेस्ट असते ती 100% या भाज्यांना असते, त्याच्यामुळे आम्हाला आवडतं. आणि थोडासा महाग मिळतो हा भाजीपाला. पालक तर अगदी 50 रुपयाला तेवढासा पालक होता, पण त्याची चव छान लागते, त्याच्यामुळं कधीतरी आणायला काही हरकत नसते असा भाजीपाला. त्याच्यानंतर पालक आणलेला, शेपू आणलेली, मेथी आणलेली. का तर आमच्या घरी पालेभाज्या फार आवडतात, त्याच्यामुळे पालेभाज्या आम्ही खातो आणि असतात, सारख्या बनवल्या जातात. त्याच्यानंतर हे होते पिझ्झा. मी ॲक्च्युली अन्वीच्या पप्पांना सांगितलेलं की सुट्टा पिझ्झा आणा, म्हणजे की असा रेडीमेड पिझ्झा नको आहे आपल्याला, पण त्यांनी ऐकण्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्यांनी ते घेऊन आलं. तर त्याच्यानंतर लस्सी होती, राजगिरा पीठ होतं. सध्या आमच्या अण्णांचे उपास चालू आहेत, त्याच्यामुळं सारखं हे उपासाचं लागतं. त्याच्यानंतर ही भगर होती. भगरची क्वालिटी खूप छान असते. दोराबजीमधल्या वस्तूंची क्वालिटी खूपच सुंदर असते. आणि ॲपल पण, तुम्ही बाहेरचे ॲपल आणले आणि इथले ॲपल आणले तर तुम्हाला फरक हा 100% समजणार की काय त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ते तुम्ही एकदा ट्राय करून पहा नक्कीच, आणि केलेही असेल तुम्ही. त्याच्यानंतर ही मुसली होती, आणि त्याच्यानंतर मुसली अन्वीला, अन्वीच्या पप्पांना आवडते. त्यानंतर हे असे लस्सी वगैरे होती, आणि तिला हे दूध आणलेलं हे खाण्यासाठी स्मूथी होती ती. त्याच्यानंतर हे अशा प्रकारची शॉपिंग होती दोराबजीमध्ये. मी सहज तुमच्यासोबत शेअर केली. आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. धन्यवाद.